नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मजेतच असणार. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली छान सुंदर अशी पत्ताकोबीची भाजी. आज आपण भाजीनं थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि अजून मित्रमैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघता, कोणत्या शहरातून बघता, तर मला नक्की एकदा कमेंट करा, कारण मलाही समजेल माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचतो. तर बघू शकता आपली पत्ताकोबीची सुक्की भाजी अगदी टिफिनसाठी परफेक्ट अशी भाजी बनवून तयार होते. तर चला आता आपण हा व्हिडिओ ला सुरुवात करणार आहोत. आपण ही भाजी कशी बनवली ते व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर इथे पत्ताकोबी घेतली मी, छान अशी कट करून आणि थोडीशी गरम पाण्यात वाफवून घेतलेली. इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे इतकं तेल घातलं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण घालू शकता. आता तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत. तर बघू शकता, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि तुम्ही कुठल्या शहरातनं बघताय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. आता इथे आपलं जिरं मोहरी छान तडतडलं की ह्याच्यात आपण आलं छान असं किसून घेतलेलं आहे आणि आपल्याला लसूण वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. तर आपण आलं घालून ही भाजी करणार आहोत. इथे छान असा लांब कांदा कट करून घेतला आहे मी. लांब कांदा पण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. अगदी सुंदर होते ही भाजी, तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे छान असा आपला कांदा भाजून झाला की फोडणीमध्ये, तर वरून आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. तर इथे छान असा कांदा आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. आणि अगदी कमी वेळेत होते ही भाजी आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट होते. आता इथे आपण मिरची घालून घेतलेली, तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे 2-3 हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या मी आणि इथे एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला होता. आणि तो छान असा आपण फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, स्किप न करता. आता इथे आपण छान अशी फोडणी तयार केल्यानंतर पुन्हा एकदा मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते. आणि ही भाजी खूप सुंदर येते आणि टिफिनसाठी तर अगदी उत्तम आहे. आणि सुकी असल्यामुळे टिफिनला खूप छान येते ही भाजी. आता इथे बघू शकता छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहोत 2 मिनटं. बघू शकता इथे वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर मग ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर आता इथे आपण जास्त कुठलेही मसाले न वापरता आता इथे थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला अगदी लाल चटणी घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही लाल चटणी घाला. थोडीशी हळद घातली आहे मी. आणि पुन्हा छान असं चमच्याने मिक्स करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इथे छान असं आपलं टोमॅटो कांदा वगैरे छान असं शिजून तयार झालं आहे. आता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर बघू शकता. आणि पत्ताकोबी मी धुवून छान असा बॉईल करून घेतलेला होता, 5 मिनटं उकळून घेतला होता आणि ते पाणी फेकून दिलं होतं. तर आता इथे छान फोडणी झाल्यानंतर आपल्याला पत्ताकोबी फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता म्हणजे पत्ताकोबीचा जो वास असतो ना, उग्र वास, तो पण कमी होतो आणि चवीला पण छान येते ही भाजी. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता आता इथे आपण छान असं फोडणीमध्ये वरती खाली असं परतून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. आणि अगदी 5 मिनटात होते ही भाजी, कारण आपण कोबी शिजून घेतलेला असतो अगदी 5-7 मिनटं, त्याच्यामुळे भाजी लवकर होते. तर बघू शकता इथे पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेत आहे. तर तुम्हाला बघू शकता कशी वाटली ही भाजी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघू शकता आपली छान अशी भाजी शिजून तयार आहे. तर सुंदर होते आणि पोळीबरोबर तुम्ही ऐवजी 2 पोळी नक्कीच खाणार. इतकी सुंदर चविष्ट भाजी बनवून तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं.